5 मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांनी नियंत्रण कक्षाला दिली भेट। शहरातील घडामोडी आणि सुरक्षेच्या संदर्भात घेतला आढावा। राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटलांनी स्वीकारला खात्याचा पदभार। दोन्ही राष्ट्रवादींना एकत्र येण्याची गरज, मकरंद पाटलांचं मत। नववर्षात मंगळवार, शुक्रवार, रविवार आणि पौर्णिमेच्या दिवशी तुळजाभवानी देवीचं मंदिर 22 तास खुलं राहणार। सण उत्सवाच्या काळात होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय। कांदा निर्यात शुल्काच्या संदर्भात दिलासा मिळण्याची शक्यता। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नाशिक दौऱ्याकडे शेतकऱ्यांचं लक्ष। अजित पवारांच्या मातोश्री आशाताई पवारांनी पंढरपुरात जाऊन घेतलं विठ्ठलाचं दर्शन। घरातील सगळे वाद संपू देत आशाताई पवारांचं विठुरायाकडे साकडं। नाशिक मुंबई प्रवास जलद गतीने होणार। नाशिक मुंबई महामार्गाचं काम अंतिम टप्प्यात, महामार्गाचं काम 64% पूर्ण। मुंबईतील 26/11च्या हल्ल्यातील आरोपीला भारतामध्ये आणण्याचा मार्ग अखेर मोकळा। आरोपी तहवूर राणाला लवकरच भारताकडे सोपवणार। केवळ 1 जानेवारी नाही तर आम्ही नेहमीच या स्तंभाला वंदन करतो। या जागेचा विकास आणि सौंदर्यीकरण झालं पाहिजे, खासदार चंद्रशेखर आझादांची मागणी। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अंबाबाई देवीचा गाभारा रंगीबेरंगी फुलांनी सजला। देवीची आज खडी विशेष अलंकारिक पूजा। बीड जिल्ह्यात माजी सरपंचाची लूट, भागीदारीमधील व्यवसायासाठी मुंबईला पैसे आणायला गेलेल्या साथीदाराची लूट। वांद्र्यात एक व्यक्ती रेल्वेच्या ओव्हरहेड पोर्टलवर चढली तर ट्रेन काही काळ थांबवण्याची नामुष्की। ट्रेन काही काळ थांबवण्यात आल्यानं प्रवाशांना मोठा मनस्ताप। नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नाशिकमध्ये दोघांची हत्या। नाशिक शहरामध्ये दगडानं ठेचून एकाची हत्या तर ननाशी गावात मुंडकं धडा वेगळं करत एकाचा खून। संभाजीनगर शहरातील एका शाळेमध्ये रेड्याचा धुमाकूळ। रेड्याच्या हल्ल्यात शाळेतील 13 विद्यार्थी जखमी। जखमींपैकी एका विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।